नमस्कार दादा. नमस्कार दादा आज किरकरच्या मैदानामध्ये रैना आणि जलवाने एक गोळा घेतला छान. जरा माहिती आहे ना कोणाबद्दल गाडी झाली कशी काय? आतिश पाटीलचा सुंदर आणि फोरेक्स स्पोर्ट्स चिक्या कोलीकोपरचा जमून गाडी झाली. आपलं नाव होतं सकाळपासून बिनजोडला त्यांच्या गाडीचा जोड नाही झाला. आतिश बोलला की आपण करायची का तर बोल चल करू मैत्रीपूर्वक शर्यत झाली. आणि आर्यन जाधव त्याच्या वाढदिवस निमित्त ओमची पण गाडी झाली आणि घरच्या गाडीचं पण गुलाल झाला. म्हणजे त्याला बर्थडे गिफ्ट दिला रैनानी. हां, सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गवळी परिवार आणि रैना जलवा ओम आणि भारत ग्रुप आणि दैवली गवळी ग्रुप यांच्यातर्फे त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा आता मुंबईमध्ये किती गोळा झाले रैनाचे? रैनाचे आता हा 5वा गुलाल आहे. 5वा गुलाल आहे का? काय सांगा, प्रत्येक मैदानामध्ये रैना जलवा गुळा देतो घरच्या गाडीचा, काय सांगाल त्याबद्दल? मागच्या वर्षीची जी खंत होती माझी, जी रैना आणि बाजीची गाडी पळत होती आणि मागच्या वर्षी गाडी पळवायला भेटली नाही किंवा पळाली नाही गाडी, तर ती आज बाजीची कुठेतरी जागा जलवानी भरून काढली. आणि घरच्या गाडीत जो आनंद असतो मला तर माहिती आहे की मला जी घरची गाडी पळवायला जो आनंद असतो तो आनंद वेगळा आहे. कारण मी सहसा जास्ती करून घरचीच गाडी पळवतो असं मैदानात. तुम्ही घरची गाडी पळवूनच एक नंबरमध्ये आणता पाहिला ना, काय नक्की कसं काय नियोजन असतं? नियोजनाचं बोललं तर सगळं गवळी परिवाराची मेहनत आहे. आणि हे सगळे माझे भाऊ आहेत आणि भाऊ आहेत तेवढे भावांची सगळी मेहनत आहे. बैलांचं नियोजन तेच करतात, शर्यत जमवण्यापासून तर सुट्टीपासून म्हणजे तेच बघतात. मी फक्त शर्यतीला टायमावरती येत असतो. घरची गाडी पळूनच एक नंबरमध्ये नेता पहिला, त्याबद्दल सांगा जरा. एक खासियत आहे, म्हणजे आमची 4थी पिढी आहे. पहिल्यापासून आम्ही म्हणजे बैलांचे म्हणजे आजोबांच्या आधी वडील चुलते, तर ते शेतीचा व्यवसाय असल्यामुळे बैलांची पारख आहे आम्हाला. आणि ती एक वेगळी नजर आहे आमची जी बैलाला बघून घेण्याची. एखादी वस्तू ही लागल का नाही लागल ते घ्यायच्या आधी आम्ही त्याला पारखतो आणि न पळवताच आम्ही बैल घेतो. 100% आपल्याला माहिती आहे का हा बैल पुढे जाऊन आपलं नाव करेल. आणि आपण बघतो ना जलवा पुढच्या रानाला चांगला मारतो, काय सांगाल त्याबद्दल? 100% चांगलाच जलवाने आजपर्यंत निकालामध्ये त्यांनीच गुलाल घेऊन दिलेत आपल्याला. आणि रैनाला टॉप तो गाळा देऊन पळतोय. दादा आता वडकीचं मैदान येते हिंद केसरी, काय नियोजन आहे की नाही वडकीच्या मैदान? वडकीचं नियोजनात अजून काय म्हणत नाही. सगळी घरची मंडळी बोलतात का मुंबईची हाऊस राहते आपली, तर यावेळेस जरा आपला बादशाह आहे तिकडं भारत, तर भारतलाच पळू दे. ही गाडी आम्हाला तशी हाऊस करायला लावू दे. मग नंतर इलेक्शनच्या टायमाला बैलावरतीच जाणार आहेत, त्यावेळेस सगळे बिझी राहणार आहे. मग त्यावेळेस मग बोलतो वरती मैदानाला पळवायला गेलं तरी चालतील, पण आता सध्या राहू दे. म्हणजे वडकीचे मैदान रैना पळणार नाही, भारत पळताना दिसेल? हां, नक्कीच. दादा आता पुढचं नियोजन कसं असणार? घरच्या गाडीत पळवणार की पैरेमध्ये पळवणार? घरचीच गाडी मी पळवतो. बरेचसे फोन येतात, पण मी जेवढे आहेत मित्रपरिवार त्यांना मी सांगतो का माझी घरची गाडी पळते. आणि कसं आहे, मग एक बैल पैराला गेल्यावरती मग आपला तो घरचा बैल बसून राहतो, त्यामुळं मी सहसा देतच नाही आहे. सध्या आता घरचीच गाडीचं नियोजन आहे. दादा गेल्या वर्षी रैना दोन्ही खांदी पब्लिक पळायचा, आता तुम्ही जास्त उजवीला आणता? जलवाला आपण सहसा आतून पळवलं आहे डाव्याच खांदी. आता वर्षभर त्याला डाव्याच खांदी पळवतो, मग उजव्या खांदी त्याला पळवलं नाही, म्हणून त्यामुळे उजव्या रस्त्यात पळवतो. थोड्या दिवसात ते पण फेरे करून आम्ही डाव्या रस्त्यात हीच गाडी पळताना दिसेल. मग याच्यामध्ये काय रैनाला पळताना इश्यू? रैना 100% जो आहे तो त्या पब्लिकवरनं पळतोय, तो पब्लिकचाच भिताड आहे, तर तो पब्लिकवरनंच पळेल दोन्ही खांदी. आणि हा जलवा आपण आतनच पळवणार आहे. दादा संपूर्ण नियोजन गवळी ग्रुप करतो, गवळी ग्रुपचा तर ओम देखील चांगला पळायला लागलाय, कसं काय नियोजन? त्यांनी पण ह्या वर्षी म्हणजे चांगले नामांकित बिनजोडचे गुलाल घेतलेत आणि त्याचं नियोजन पण माझे भाऊच करतात. येणाऱ्या आपल्या भारत ग्रुपमध्ये काही नवीन खरेदी वगैरे दिसते की नाही? नवीन खरेदी तर झालेली आहे 2 वासरांची, पण सध्या अजून म्हणजे फेऱ्यामध्ये नाही आहे. हां का? वासरच घेऊन करतो तुम्ही? हो. कसं काय कारण? ते वासरामध्ये आपल्याला पाहिजे असं समजतो का हा घेतल्यानंतर लागेल नाही लागेल. आणि वासरांचे मेहनत घ्यायला भेटते आपल्याला. आपल्या बैलामध्ये पळाल्यावरती आपल्याला समजतो हा पुढे जाणार आहे का नाही. ते वासरं कुठे मुंबईला की घाटावरती? आता सध्या मुंबईमध्येच आहेत. मुंबईमध्ये आहेत? कोणती मैसुरी व्हाईट काय? मैसुरी आहे. मैसुरीत घेता? मैसुरी आणि धनगरी, म्हणजे तो सलगरी जातीचा आहे. दादा बाजी मैदानामध्ये जास्त दिसत नाही, काय विषय? बाजी कसं होतो, आता ही 3 बैल आहेत, 4-4 बैलांचं नियोजन करताना आता सकाळी दुपारी गाडी गेलेली 2ची, ती 4 वाजता सुटली. आता ही एक गाडी होताना आता रात्र झाली, तर मग अजून त्या बैलाचं कसं काय नियोजन करणार?
मग मध्ये काय कालांतरामध्ये तो बैल कोणाकडे दिला होता ना पळवायला असं काय तो नाही घरीच आहे बैल. बैल पैऱ्यामध्ये दिला होता. आल्यापासून आता जवळजवळ 7 गुलाल झाले त्याचे. पण आता 1 महिना झाला बैल काढलाच नाही. मग आता बाजीचं मैदानामध्ये काय नियोजन? बाजीचं नियोजन बघू आता पुढच्या मैदानात काढायचं चाललंय. त्याला पैरे येतात पण आम्ही इकडे येतो, काही पैरे तिकडचे करतच साईडचे असतात. त्यामुळे मग त्याला पाठवायला जमत नाही. आता कोणत्या मैदानामध्ये दिसणार आपला रायना? रायना आता पुढच्या 7 तारखेच्या मैदानामध्येच. दादा इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचा खूप खूप धन्यवाद.